नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इन्स्पेक्टरने सायलीला अटक झाली असल्याचे सांगताच इकडे अर्जुन अश्विनला समजावतो आणि म्हणतो की अश्विन, ताबडतोब तू घरी जा आणि सायलीला काहीही होणार नाही आणि तुम्ही सगळे प्लॅनिंग होऊ नका असे आता घरच्यांना समजाव असे अर्जुन अश्विनला सांगून अश्विनला घरी जायला सांगतो. अश्विनकडे बघत आता अर्जुन म्हणतो की अश्विन, तू बरं झालं आलास. आणि लगेच आता अश्विन म्हणतो की हे बघ, आपले नाते किती जरी कडक झाले असले ना तरीसुद्धा मी माणुसकी विसरणार नाही आहे. आणि लगेच आता अर्जुन खुश होतो. इकडे आता सुभेदारांच्या घरात पूर्णाजी, मधुभाऊ आणि इकडे आता प्रताप सगळेजण सायलीची काळजी करत असतात. आता पूर्णाजी म्हणते की अर्जुनसोबत सायली असायला हवी, मग झालं. पूर्णाजी म्हणते की पण कुसुमताईच्या घरी जर सायली गेली असती तर मग कुसुमताईच्या मोबाईलवर फोन करून तिने सांगितलं नसतं का? प्रताप म्हणतो की पूर्णाई, ते सुद्धा खरं आहे. पुन्हा आता सगळेजण काळजी करू लागतात. विमल म्हणते की पूर्णाई, तुम्ही काळजी करू नका, मी देवापुढे दिवा लावलाय आणि साकडंही घातलंय की आमची सायलीताई लवकर येऊ दे म्हणून. तेवढ्यात प्रिया तिथे येते. तेवढ्यात कल्पनाही तिथे येते आणि प्रतापकडे बघत म्हणते की तुम्हाला काही कळलंय का सायलीबद्दल? प्रताप म्हणतो नाही ना, मलाही काही कळलं नाही. आणि तेवढ्यात अश्विन तिथे येतो. प्रताप अश्विनला म्हणतो की काय रे अश्विन, समजलं का काही? आणि आता पूर्णाई, कल्पना सगळेजण अश्विनला विचारतात. तेव्हा अश्विनला अर्जुनचे बोलणे आठवते. अर्जुनने सांगितलेलं असतं की घरच्यांना काहीही त्रास होणार नाही याची तू काळजी घे. अश्विन आता खोटं बोलतो. अश्विन म्हणतो नाही, मला काहीच नाही माहिती. अश्विन आता मधुभाऊकडे बघतो आणि म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या रूममध्ये आराम करा. मला जर कळलं ना मी लगेच तुम्हाला सांगेन. आणि तेवढ्यात आता मधुभाऊ म्हणतात की माझी सायली इथे नाही आणि मी आराम करणं अशक्य आहे, तरीसुद्धा पण मी जातो. असे म्हणत मधुभाऊ आता आतमध्ये निघून जाता क्षणी इकडे अश्विन आता सगळ्यांना सांगतो की सायली वहिनींना अटक झाली. अश्विनचे ते शब्द ऐकताच आता कल्पना, पूर्णाई सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि लगेच आता अश्विन म्हणतो की दादाला कुणाचा तरी मगाशी फोन आला होता, तेव्हा तो पोलीस स्टेशनला गेला आहे. इकडे आता प्रिया मोठ्याने ओरडत म्हणते की काय, सायलीला अटक झाली पण तिने गुन्हा तरी कोणता केला आहे? पूर्णाची आ करून आता मोठ्याने आता प्रियाकडे बघते आणि म्हणते की अगं हळू बोल. तेव्हा आता अश्विन म्हणतो की मला एवढं माहीत नाही आहे, पण प्रिया तू हळू बोल, मधुभाऊंना जर कळलं तर त्यांना धक्का बसेल. तेवढ्यात आता प्रिया लगेच म्हणते की अरे हो, पण मधुभाऊंना जर कळलं की सायलीला अटक झाली तर त्यांचं काय होईल? मोठ्याने प्रिया असे बोलताच इकडे मधुभाऊ ते प्रियाचे बोलणे ऐकतात. खरोखर मधुभाऊला धक्का बसतो. आणि मधुभाऊ आता अश्विन समोर येतात आणि म्हणतात की काय झालं, साऊबाळाला अटक झाली कशी काय? तेव्हा आता प्रताप, अश्विन मधुभाऊला समजावतात. प्रताप म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, तुम्ही शांत व्हा. तर आता हळू आवाजात प्रिया ही सॉरी असे अश्विनकडे बघत पुटपुटते. पूर्णाई गटकन आता खाली बसते आणि म्हणते हे सगळे या घरात काय चाललंय? अश्विन आता समजावत म्हणतो की आता दादा ना पोलीस स्टेशनमध्ये गेलाय, तुम्ही कोणीच प्लॅनिंग होऊ नका, तो आल्यावर सगळं काही समजेल. आणि मधुभाऊला आता दम निघत नसतो. मधुभाऊ ताबडतोब पळतच आता बाहेर निघतात. प्रताप सगळेजण आता मधुभाऊला थांबवतात आणि प्रताप म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही असे कुठे निघालात? तर अश्विन म्हणतो की दादाने मला तुम्हाला इथेच व्यवस्थित थांबवायला सांगितलंय. तेवढ्यात आता प्रिया म्हणते मधुभाऊ तुम्ही जरा थांबा, तर अगोदरच तुमच्या सायलीने काय कमी त्रास दिलाय का? आणि आता तुम्ही हे असं करून अजून कशाला डोक्याला त्रास वाढवता? प्रियाचे ते बोलणे ऐकून आता सगळ्यांना पुन्हा एकदा धक्का बसतो. प्रिया म्हणते हे काय चाललंय, यांना काही झालं तर त्या सायलीला चक्कर येते आणि सायलीला चक्कर आली की हे काहीतरी हट्ट धरून बसतात. प्रिया म्हणते की सगळा फोकस स्वतःकडे वळून घ्यायचा, हे फक्त यासाठीच आहे, बाकी काहीच नाही. ते ऐकताच आता प्रताप मोठ्याने प्रियावर ओरडतो आणि म्हणतो की तन्वी बस झालं, आता एक शब्दही बोलू नको. त्यानंतर प्रताप आता मधुभाऊंना समजावतो. प्रताप म्हणतो की आपल्याला काहीही एवढं माहीत नसताना कुठलीही ॲक्शन आणि प्रायोरिटी देणं हे आता चुकीचं ठरेल. मधुभाऊ तुम्ही इथे शांत राहा. त्यानंतर आता पूर्णाई म्हणते की मला खात्री आहे की अर्जुन त्याच्या बायकोला कुठल्याही क्षणी काहीही झालं तरी सोडून आणेल म्हणजे आणेलच. प्रिया आता रागाने पूर्णाईकडे बघते. इकडे आता अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये येऊन सरळ सायलीला भेटायला आतमध्ये जाऊ लागतो. तेवढ्यात हवालदार आता अर्जुनला अडवतो आणि लगेच आता हवालदार म्हणतो की आत कुणालाही जाण्याची परवानगी नाही आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी सायलीचा नवराच नाही तर वकीलसुद्धा आहे, मला आत जाण्यासाठी तुम्ही अडवू शकत नाही. तेवढ्यात आता इन्स्पेक्टर हे अर्जुनकडे बघतात आणि म्हणतात की सुभेदार तुम्ही या इकडे बसा. अर्जुन आता इन्स्पेक्टरकडे बघत इन्स्पेक्टर समोर बसतो आणि अर्जुन विचारतो की माझ्या बायकोला का अटक केली?
आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर म्हणतात की तुमच्या क्लायंटवर वेगळ्या प्रकारचा गुन्हा आहे आणि त्यामुळे त्यांना सिक्युरिटी कन्सर्टसाठी वेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात येतं आहे. ते ऐकताच अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, काय सांगताय? माझ्या बायकोने असा कोणता गुन्हा केला आहे आणि तुम्ही असे तिच्यावरती कोणते चार्जेस लावलेत? तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की सायली सुभेदार एका लहान मुलाला किडनॅप करताना पकडली गेली. तेवढ्यात अर्जुन ते ऐकून खडकन उठून उभा राहतो आणि म्हणतो की हे सगळं इम्पॉसिबल आहे. इन्स्पेक्टर साहेब, माझी बायको लहान मुलांचा लाड करते. अर्जुन म्हणतो की एका चांगल्या घरातली मुलगी असून ती माझी बायको आहे. अर्जुन म्हणतो की तुम्ही कुणावर कुठले आरोप करता याचा जरा विचार करा. इन्स्पेक्टर म्हणतात की अहो तुम्ही शांत बसा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता ना मी शांत बसणार नाही. माझ्या बायकोने कुठलाही गुन्हा केला नसताना तुम्ही तिला अटक केली. आता अर्जुन म्हणतो की मला तिला आत्ताच्या आत्ता भेटायचं. उठून उभा राहत इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्हाला तिला भेटता येणार नाही आणि या गुन्ह्यात कोणतीही बाधा येणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. आणि त्या मुलाच्या वडिलांनी हे मॅटर खूप वरपर्यंत नेलं तेव्हा आम्हाला वरपर्यंतसुद्धा प्रेशर असल्याचे इन्स्पेक्टर सांगतात. अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोने त्या मुलाला किडनॅप केलं याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा आता या केसबद्दल मी आणखी तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही आहे. अर्जुन म्हणतो की आता तुम्ही एका नवऱ्याला अडवू शकता पण एका वकिलाला अडवू शकत नाही. तर इन्स्पेक्टर पुन्हा अर्जुनला शांत होण्यासाठी सांगतो आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की कोणत्याही आरोपीला कायद्याने वकील मिळायला हवा हे तुम्हाला माहिती आहे ना? इन्स्पेक्टर म्हणतात हो, आणि म्हणूनच तुम्हाला मी आत्तापर्यंत पोलीस स्टेशन बाहेर काढलं नाही. आता अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो. अर्जुन म्हणतो की तुम्ही एका वकिलाला थांबूच शकत नाही आणि अर्जुन आतमध्ये जाऊ लागताच हवालदार इन्स्पेक्टर दोघेही अर्जुनला धरतात आणि त्याच वेळेस चैतन्य तिथे पळत येतो आणि लगेच चैतन्य अर्जुनला थांबत म्हणतो की सॉरी इन्स्पेक्टर साहेब, आम्ही बाहेर थांबतो. आणि चैतन्य अर्जुनला घेऊन जाऊ लागतो. एवढ्यात आता लेडीज कॉन्स्टेबल सायलीची पर्स घेऊन तिथे येते. तर अर्जुन सायलीची पर्स बघतो आणि अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की आता सायली आतमध्ये असतील आणि कशा असतील त्या. इकडे आता चैतन्य अर्जुनला बाहेर आणतो. चैतन्य म्हणतो की पण सायलीने काय केलंय तरी की, पण लगेच आता अर्जुन म्हणतो की तो इन्स्पेक्टरना काहीच सगळं पूर्ण सांगतच नाहीये. आता चैतन्य म्हणतो की अर्जुन एवढा सिरियस आरोप म्हणजे बेल मिळणं सुद्धा कठीण होऊन बसणार. चैतन्य म्हणतो की त्यातली त्यात आज कोर्टाला सुट्टी आहे. अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य, पण आपण प्रयत्न करतच राहूयात. आणि तेवढ्यात आता मीडियावाले सुद्धा तिथे आलेले असतात आणि लगेच आता प्रेसवाले मीडियावाले तिथे येऊन अर्जुनला प्रश्न विचारू लागतात. आता मीडियावाले म्हणतात की मधुकर पाटील आणि आश्रमातील या खुनामध्ये याचा काही संबंध आहे का? आणि तुमच्या बायकोने एका मुलाला किडनॅप केलं, ह्या सगळं काय चाललंय? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हे बघा आत्ता आम्हाला काहीच माहिती नाही, आम्ही तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. आणि इकडे आता तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रविराज प्रतिमाने सुद्धा बघितलेला असतो. व्हिडिओ बघताच प्रतिमा घाबरते. रविराजला म्हणते की अहो तुम्ही अर्जुनला ताबडतोब फोन लावून विचारा. रविराज आता अर्जुनला फोन लावतो आणि म्हणतो की अर्जुन हे सगळं काय आहे? अर्जुन म्हणतो की सिनियर मी तुला सगळं सांगतो, पण अगोदर सायलीला बाहेर काढायला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवा. इकडे आता रविराज अर्जुनला समजावतो. रविराज म्हणतो की एक नवरा म्हणून तुझी काय अवस्था झाली असेल ना हे मला कळतंय, पण तू एक वकील आहे हे विसरू नकोस असे रविराज आता अर्जुनला समजावतो. आणि इकडे आता सगळेजण सुभेदारांच्या घरी काळजीत असतात. अश्विन आता कल्पनाला म्हणतो की नक्की अटक होण्यामागचं कारण काय आहे हे जरी कळलं असतं तर बरं झालं असतं. प्रताप म्हणतो फार तर फार काय झालं असेल, एखादा छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला असेल, नाही तर कुणाशी भांडण झालं असेल. तिकडे आता प्रिया टेबलवर बसून त्यांची ते सगळे बोलणे ऐकत असते. आणि इकडे आता प्रताप हा अर्जुनला फोन लावतो, पण चैतन्य फोन उचलतो आणि चैतन्य पुन्हा प्रतापला समजावतो. आणि चैतन्य म्हणतो की इथे अर्जुन ऑलरेडी ट्रेसमध्ये आहे, तेव्हा तुम्ही असं प्लॅनिंग होऊ नका. ते ऐकताच आता प्रताप म्हणतो की म्हणजे अजून अर्जुनने सायलीला सोडवलं नाही तर आता प्रिया खुश होती. प्रताप म्हणतो हे बघ चैतन्य, नेमकं काय झालंय, सायलीला कोणत्या कारणासाठी अटक झाली आणि हे सगळं काय चाललंय आम्हाला कळेल का? आता चैतन्य प्रतापला म्हणतो की तुम्ही अगोदर शांत व्हा, मी तुम्हाला सगळं सांगतो. आता चैतन्य म्हणतो की सायलीला चारी ट्रॅफिकसाठी अटक झाली आहे. ते ऐकताच प्रताप घाबरतो. प्रताप म्हणतो काय, हे कसं शक्य आहे? चैतन्य म्हणतो तेच तर आम्हाला कळत नाहीये. चैतन्य आता प्रतापला समजावतो आणि म्हणतो काळजी घ्या आणि सगळ्यांना आता ब्लानिंग होऊ देऊ नका. आणि आता प्रताप फोन ठेवतो. तर मधुभाऊ आता प्रतापला विचारतात नेमकं काय झालं. तेव्हा आता प्रताप म्हणतो सायलीला मुलं पळवण्याबद्दल अटक झाली. आता मधुभाऊ घाबरतात. मधुभाऊ म्हणतात नाही हे शक्य नाही, तिला कुणीतरी मुद्दाम जाळ्यात अडकवतंय. प्रिया आता जाम खुश झालेली असते. पुन्हा आता प्रताप मधुभाऊला समजावतात. तेवढ्यात प्रिया पुढे येते.
प्रिया म्हणते की सायलीला ना हे छोटे मोठे गुन्हे करण्याची ना लहानपणापासूनच सवय आहे. आश्रमात असताना ती वस्तू काय चोरायची, वस्तू काय विकून यायची, पैसे कसे चोरायची हे सायलीच्या अंगवळणीच पडलेलं आहे. ते ऐकताच आता मधुभाऊला धक्का बसतो. आता प्रिया म्हणते की एकदा ना तिने तुमच्या खिशातले पैसेच चोरले होते मधुभाऊ, आठवतंय का तुम्हाला? आणि शेजारच्या काकूची तिने चांदीची वाटी चोरली होती अश्विन. ते ऐकताच मधुभाऊ रागावतात. मधुभाऊ म्हणतात की प्रिया, माझं तोंड उघडायला लावू नकोस. आता मधुभाऊ म्हणतात की सायलीवर कोणतेही आरोप मी सहन करणार नाही. प्रिया म्हणते हेच मधुभाऊ, तुम्ही कायम त्या सायलीला पाठीशी घालतात ना, म्हणून हे होतंय. आणि म्हणूनच छोट्या गुन्ह्यांनी आज मोठ्या गुन्ह्याचं रूप घेतलं. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की पण असं घाणेरडं काम करून तिला पैसे कमवण्याची गरजच काय होती. ते ऐकताच आता मधुभाऊ प्रियावरती हात उगारतात. मधुभाऊ मोठ्याने ओरडतात प्रिया. मधुभाऊनी प्रियावर हात उगारताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही हे सगळं कुठं घडलं, काय घडलं याची माहिती काढतात. अर्जुन आणि चैतन्य आता हे जिथे घडलं त्या मुलाला जिथून पळवलं गेलं तिथे येतात. ते एक बाई गाडी लावून आता वडापावची दुकान चालवत असते. तेवढ्यात अर्जुन त्या बाईजवळ त्या मुलाची चौकशी करतात आणि इथे कोणाला किडनॅप केलं गेलं आहे का असे विचारतात. ती बाई घाबरते आणि ती विचारते तुम्ही पोलीस आहात का? अर्जुन म्हणतो नाही, आम्ही पोलीस नाही आहोत, पण तुम्ही जर आम्हाला खरं सांगितलं नाही तर आम्ही तुमची ही गाडी नक्कीच बंद करू शकतो. आता ती बाई घाबरते आणि ती म्हणते की नाही नाही, तुम्ही माझी गाडी बंद करू नका. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग खरं खरं सांगा. आणि आता मग अर्जुन म्हणतो सांगा खरं. तेव्हा ती बाई म्हणते की हा मुलगा माझ्याकडेच आहे नागपूरला. अर्जुन म्हणतो काय, या मुलाला तुम्ही पळवलं? ती बाई म्हणते नाही नाही, माझ्याकडे 2 गुंड आले होते. त्यांनी मला सांगितलं या मुलाला तुझ्याकडेच कोंडून ठेव आणि जर बाहेर काढले तर तुझा कोथळा बाहेर काढील. ते ऐकताच आता अर्जुन चैतन्याला धक्का बसतो. आणि लगेच आता चैतन्य म्हणतो हे सगळं तुम्ही पोलिसांना सांगू शकाल का? तर ती बाई घाबरते आणि म्हणते पोलीस, जर पोलिसांना सांगितलं तर ते मुलाला मारून टाकतील. तेव्हा आता चैतन्य आणि अर्जुन त्या बाईला समजावतात आणि म्हणतात असं काहीच होणार नाही. आणि अर्जुन चैतन्य आता त्या मुलाला कसं ताब्यात घेतात आणि पोलिसांसमोर सत्य आणून अर्जुन आता कशी सायलीची सुटका करतो आणि त्या गुंडांपर्यंत पोहोचून हे सगळं प्रिया साक्षीचं काम असल्याचे आता अर्जुन कसा शोधून काढतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.